नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स पोस्ट 52.94% इयर ऑन इयर बेसिस राईज इन नोव्हेंबर 2025 total sales reaching 2883 युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स ज्यामध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवल दोन्हीही अवेलेबल आहे. तर मित्रांनो, कंपनीची टोटल सेल्स नोव्हेंबर 2025 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 52.94% वाढून 2883 युनिट्स आली आहे, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होती 1885 युनिट्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे फोर्स मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. तर मित्रांनो, CNBC TV 18 न्यूज ब्रेक कन्फर्म गव्हर्नमेंट टू सेल अप टू 6% इन बँक ऑफ महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र मधून गव्हर्नमेंट आपली 6% हिस्सेदारी सेल करू शकते. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल होऊ शकते OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SML महिंद्रा लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचे आधी नाव होते SML इसुझू लिमिटेड. आणि मित्रांनो, आता या कंपनीला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने ॲक्वायर केल्यानंतर या कंपनीचे नाव चेंज होऊन झाले आहे SML महिंद्रा. तर मित्रांनो, SML महिंद्रा शेअर जंप आफ्टर रिपोर्टिंग स्ट्रॉंग 102% इयर ऑन इयर बेसिस सेल्स ग्रोथ इन नोव्हेंबर 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 102%ने वाढून नोव्हेंबर 25 मध्ये आली आहे 1087 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 24 मध्ये होती 539 युनिट्सची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची कंपनी SML महिंद्रा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEI इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज बिगिन्स ट्रायल रन ॲट न्यू सानंद केबल प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद सानंद मध्ये आपल्या न्यू ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मध्ये ट्रायल प्रोडक्शन बिगिन म्हणजे सुरू केलं आहे, अशी कंपनीने घोषणा केली आहे. आणि याच अपडेटमुळे KEI इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर रुपीज 884 कोटी EPC ऑर्डर्स इन नोव्हेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे EPC कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहे 884 कोटी रुपयांची. आणि याच अपडेटमुळे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी रिपोर्ट्स हायेस्ट एव्हर मंथली सेल्स इन नोव्हेंबर 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग सेल्स अचीव केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनीची हायेस्ट एव्हर मंथली सेल्स आहे आणि कंपनीने 2,29,021 युनिट्सचा टोटल व्हॉल्यूम टच केला आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल शेअर टू बी इन फोकस ऑन रोबस्ट नोव्हेंबर सेल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीने आपला नोव्हेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलची नोव्हेंबर सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 26% वाढून आली आहे 59,199 युनिट्सची. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 22% वाढून नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये आली आहे 57,436 युनिट्सची. आणि याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स सेक्युअर न्यू डिफेन्स ऑर्डर्स वर्थ ₹2,461.62 कोटी फ्रॉम इंडियन आर्मी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेड या कंपनीला इंडियन आर्मीकडून अँटी टँक गाइडेड मिसाईल आणि सरफेस टू एअर मिसाईल रिलेटेड ऑर्डर मिळाला आहे अंडर एमर्जन्सी प्रोक्रुटमेंट. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे टोटल 2,461.62 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. तर बजाज हाऊसिंग फायनान्स शेअर प्लंज बिलो ₹100 मार्क आफ्टर प्रमोटर स्टेक सेल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर बजाज हाऊसिंग लिमिटेड यांनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे 19.5 कोटी शेअर म्हणजे कंपनीमधील 2.35% हिस्सेदारी, ज्याची व्हॅल्यू बनते 1,890 कोटी रुपये, ते ब्लॉक डीलमध्ये सेल केली आहे ₹97 पर शेअरच्या प्राईजवर. आणि याच अपडेटमुळे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.